कौन गद्दार है? मैं? अरे जब गाने गया पार्टी से तब 1 साल ये उद्धव ठाकरे मुझे गाड़ी के सामने पहले सीट पे बिठा था, फिर बाहर निकलता था माधव संगे। तो गद्दार होता तो मुझे क्यों क्यों बिठाता था ऊपर सामने कुर्सी पे? तुम्हारा जान बचाने के लिए मुझे बिठाता था आगे। वो भूल गए दिन। आज मैं गद्दार हो गया। गद्दारी बाला साहब से किया है उद्धव ठाकरे ने। मुख्यमंत्री बनने के लिए सोनिया गांधी के पाव के पास जाके बाला साहब की शिवसेना गिरवी रख दी इसने। गद्दार ये है। हम लोग कैसे हो सकते हैं? हम लोग कैसे हो सकते हैं? किसी नेता ने कहा है कि नगर समिति का चुनाव आ रहा है, कुछ समय कुछ पहल कर चुके हैं, ये सारे षड्यंत्र उसी के दावे पे की जा रही है, नेतागिरी की। कुछ नहीं, वो कॉर्पोरेशन का इसका कुछ संबंध नहीं। कॉर्पोरेशन में तो उसका साफ होने वाला है, कुछ बचने वाला नहीं। थोड़ी बहुत इज्जत बाकी है ना अभी, थोड़ी बहुत, वो भी होने वाली नहीं है। सब साफ हो जाएगा। वो जितना सबको गाली देगा ना उतना साफ हो जाएगा वो, बिल्कुल। बाढ़ परिस्थिति की वजह से जो हजारों किसानों का नुकसान हुआ है, कुछ सवाल नहीं। नहीं, उसी से रिलेटेड है। तो सीएम को पूछ लो, डेप्यूटी सीएम को पूछ लो, मेरा ये नहीं है। ज्या पद्धतीने म्हणजे या अधिवेशनामध्ये 2 खुलासे कदम कुटुंबियांसंदर्भात अनिल परबांनी केले, ते म्हणतात की येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यापेक्षाही गंभीर खुलासे आहेत, ते आम्ही करणार. तू पर्यंत बक्के कापलेस का ते सांग. हा की नाही सांग. तू होतास का ते सांग पर्यंत. अरे कसले आरोप करताय तुम्ही? अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकटा योगेश कदम तुम्हाला दिसतो? फक्त रामदासांना तुम्हाला दिसतो? पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, फक्त योगेश कदम. फोटो दाखवायचे राजीनामध्ये, फोटो दाखवायचे राजीनामध्ये. तुझ्या बापाचे अवकाश आहे, ठेव राजीनामध्ये. तुला राजीनामा पाहिजे म्हणून त्यांना काय? अख्खा मंत्रिमंडळ राहिलं तर मागला कोणाचा? ते नाही का होत? आणि म्हणून ही फक्त नौटंकी आहे. सुडाच्या भावनेनं काम केलं जाते. सुडाचं सूड. कदम कुटुंबियांच्या भोवती सूड होण्यासाठी, योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जंग पछाडली. जंग पछाडली. अख्खा महाराष्ट्र घेऊन स्वतः खेडमध्ये आले होते. योगेश कदम आमदार असताना त्याला बाजूला ठेवून त्याच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे घेतले आणि माजी आमदाराला सगळा फंड दिला आणि त्याच्या त्या पदाधिकाऱ्यांनी नेमून टाकलं. आमदार असताना देखील सगळे प्रयत्न केले योगेश कदमसाठी. तो देखील योगेश कदम निवडून आला. आता विधिमंडळामध्ये आला, राज्यमंत्री झाला. त्यांच्या नाकावर ठिचून ते त्याला सहन होत नाही. म्हणून सुडाच्या भावनेनं योगेश कदमच्या पाठी पडलेत ते विधिमंडळामध्ये. असं कधी होत नाही. मी पुन्हा सांगतो, मी पण 32 वर्ष काढली विधिमंडळामध्ये, पण बिगर नोटीस एखादा आमदार आरोप करतोय आणि अध्यक्ष फक्त बघतोय, असं कधी होत नाही. मी अध्यक्षांची माफी मागून सांगेन. हा नियम आहे. 35 ची नोटीस दिल्याशिवाय आरोप करता येत नाही कुठल्या मंत्र्यावरती. हा नियम आहे. मग अध्यक्ष महोदयाने त्यांना का अडवली नाही? हा माझा प्रश्न आहे अध्यक्षाला. किंवा कामकाजात ते का काढलं गेलं नाही? याचा अर्थ मी नेमका काय लावायचा? मला कळत नाही का? मी नवीन माणूस आहे का? बालासाहेबांच्या शेवटच्या दिवशी